नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी आपल्या समोर उपस्थित आहे। कसे आहात सर्व? मला खात्री आहे आपण सर्व आपल्या घरी आपल्या परिवारासोबत सुरक्षित असालच। विद्यार्थी मित्रांनो, जूनमध्ये आपण ऑनलाईन निकाल जाहीर केला। त्यानंतर आपण जुलैमध्ये आपलं नवीन शैक्षणिक वर्ष 2021 ला सुरुवात केली, पण ती प्रत्यक्षात नाही तर ऑनलाईन पद्धतीने। आपण ह्या सर्व गोष्टी आपल्याला शासनाच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही करत आहोत। आपल्या सर्व शिक्षकांनी सर्व विषयांचे ऑनलाईन व्हिडिओज किंवा ऑडिओ आपल्याला पाठवलेले आहेत आणि आपल्या सर्व शिक्षकांनी त्यांची क्रिएटिव्हिटी वापरून अत्यंत सुंदर असे व्हिडिओ तयार केलेले आहेत। ह्या कोरोना काळामध्ये एक चांगली गोष्ट जर झाली असेल तर ती आहे की टेक्नॉलॉजीचा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करायला शिकलो आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि शिक्षकांनी सुद्धा आत्मसात केली। ऑनलाईन टीचिंगमध्ये अनेक अडचणी आहेत हे आम्हालाही माहिती आहे। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरुवातीला फक्त लेखी असे काही फोटोज पाठवले, नंतर काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स पाठवले। 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व्हिडिओज पाठवले आहेत आणि ते अत्यंत सुंदर असे व्हिडिओ आहेत। शिक्षकांनी त्यांची क्रिएटिव्हिटी वापरून आणि अनेक गोष्टी शिकून आणि हे सर्व व्हिडिओ पाठवलेले आहेत। तरी ते सगळेच टॉपिक तुम्हाला कळतील असं नाही आहे। काही गोष्टी समजायला तुम्हाला डिफिकल्टीज येतील, तर त्या डिफिकल्टीज आपण आपल्या पालकांसोबत किंवा आपले मोठे भाऊ बहीण असतील त्यांच्यासोबत सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आणि जर तरी काही डिफिकल्टीज असतील तर ते आपण लिहून घ्यावेत आणि शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या सर्व डिफिकल्टीज हे सॉल्व्ह केल्या जातील। म्हणजे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी घाबरून जायला कुठलंही कारण नाही। शाळा कधी उघडेल, शैक्षणिक वर्ष केव्हापासून धरलं जाईल हे कुठलेही निर्णय अजून झालेले नाहीत, तेव्हा हे एक तात्पुरतं मार्गदर्शन आहे। शिक्षकांशिवाय शिक्षण हे शक्य नाही, पण एक चांगलं ऑप्शन म्हणून आपण ह्याकडे बघितलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7 तारखेपासून युनिट टेस्ट ठेवलेली आहे। ती युनिट टेस्ट सुद्धा एक प्रॅक्टिस टेस्ट म्हणूनच आहे आणि ही टेस्ट आपण जर तोंडी सोडवू शकले तर खूपच चांगली गोष्ट आहे। पण जर आपण त्याच्यात आपल्याला टेक्स्टबुकचा वापर करायचा असेल तर आपण नक्कीच तो वापर करू शकता आणि दुसरं कुठलं साधन नाही तर पाठ्यपुस्तक सर्वांकडेच आहे। जेव्हा एखादा व्हिडिओ येतो त्या टॉपिकवरती तर आधी तुम्ही पाठ्यपुस्तकाचा वापर करा, धडे वाचून घ्या आणि नंतर ते समजण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला कुठलीही अडचण नाही। पण घाबरून न जाता आपण फक्त जे व्हिडिओज येतात त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि आपल्या डिफिकल्टीज आपण लिहून ठेवा, तर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आज शिक्षक दिन आहे आणि आपण आपल्या शाळेत सर्व शिक्षकांचा एक छोटेखानी सत्कार सुद्धा ठेवलेला होता। सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना खूपच मिस केलं आजच्या दिवशी आणि तुम्ही पण सर्वांनी हा दिवस मिस केलाच असेल। ह्या सर्व परिस्थितीमध्ये मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते। एक राजा होता आणि राजा नेहमी त्याच्या दरबारात येणाऱ्या साधू संत फकीराला विचारायचा की मला एक छोटासा असं मंत्र द्या की जो मला कुठल्याही क्षणी उपयोगाला येईल। एक बौद्ध भिक्षुक आला आणि त्यांनी राजाला एक अंगठी दिली आणि सांगितलं की ह्या अंगठीमध्ये डबीमध्ये एक मंत्र ठेवलेला आहे आणि हा मंत्र किंवा ही डबी तुम्ही तेव्हाच उघडून पाहिजे जेव्हा तुम्हाला जीवन मरणाचा प्रश्न असेल आणि त्याच क्षणी तुम्हाला तो उपयोगात येईल। काही वर्षांनी राजाचे दिवस फिरले, प्रधानाने राजांना तुरुंगात टाकले आणि राजाला फाशी द्यायचं ठरवलं। पण राजाचा एक विश्वासू सेवक होता, त्यांनी राजाला एक घोडा दिला, रात्रीतनं राजाला तुरुंगातून सोडवलं आणि राजाला सीमेबाहेर पळून जायला सांगितलं। प्रधानाला जेव्हा कळलं तेव्हा त्याने राजाच्या मागे सैनिकाची तुकडी पाठवली। सीमेबाहेर जाताना राजाला जेव्हा कळलं की सैनिकाची तुकडी आपल्या मागे आहे तेव्हा राजाने घोड्याला सोडून आणि स्वतः एक खडका मागे लपला
राजाला वाटलं की आत्ता सैनिक येतील, आपल्याला पकडतील आणि आता आपण मरणार. आणि त्या क्षणाला त्याला ती अंगठीची आठवण आली. त्याने ती अंगठी काढली आणि ती उघडून आणि त्याच्यातलं मंत्र त्याने वाचला. आणि तो मंत्र होता की हेही क्षण निघून जातील, धिस टू शेल पास. आणि राजाचं मन अगदी शांत झालं त्याच वेळेला. आणि आश्चर्य घडलं. सैनिक आले, त्यांनी पाहिलं की घोडा जो आहे, फक्त घोडा दिसतोय, म्हणजे राजा दरीत पडून मेला असेल. आणि ते परत गेले. राजाने मग शेजारच्या राजाची मदत घेतली आणि आपलं राज्य परत मिळवलं. जेव्हा अगदी जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा पण राजा अति उत्साहित न होता अगदी शांतपणे राजा बसले होते. तेव्हा नवीन प्रधानाने विचारलं की राजा, आज तर तुम्ही अगदी आजचा तुमचा आनंद अगदी ओसंडून व्हायला पाहिजे, पण तुम्ही एवढे शांत का? तेव्हा राजा म्हणाला की मला कळून चुकलं आहे की ह्या जगात कुठलीही गोष्ट ही शाश्वत नाही. परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि कुठलीही गोष्ट जास्त वेळ टिकून राहत नाही. जसं सुख नेहमी राहत नाही तसं दुःखही टिकून राहत नाही. आणि म्हणून जर संकटाच्या क्षणी मनाची शांती जर आपण बाळगली तर तीच आपली यशाची गुरुकिल्ली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हेही क्षण निघून जातील, दिस टू शेल पास. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, जास्त विचार न करता जे काही समोर आपलं येतं आहे त्याला फेस करावं. आणि आजचा शिक्षक दिनाच्या दिवशी मला वाटतं की आपल्या गुरूंना तुम्ही एकच वचन आश्वासन दिलं पाहिजे